नमस्कार, सोनाली कुक्स अँड क्रिएट्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मेथीचे थेपले. त्यासाठी लागणारे वाटण आपण आधी त्याचे साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणार आहे कोथिंबीर 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या, 5 ते 6 मिरच्या, 1 इंच आलं आणि 1 टेबलस्पून जिरं. हे सर्व साहित्य आपण एका मिक्सरच्या भांड्यात चांगलं वाटून घेऊया. सर्व साहित्य आता चांगलं बारीक वाटून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण गव्हाचे पीठ मळून घेऊया. त्यासाठी लागणारे साहित्य आहेत. मी 3 वाट्या मोठ्या गव्हाच्या पिठाच्या घेतलेल्या आहेत आणि 1.5 वाटी बेसन घेतलेला आहे, 1 टेबलस्पून मीठ आणि 1 वाटी दही. हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊया. 1 टेबलस्पून साखर टाकलेली आहे. आणि सुरुवातीला जे वाटण केलेलं ते पण त्यामध्ये ॲड करूया. सुरुवातीला जे आपण साहित्य मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं होतं ते साहित्य आपण पिठामध्ये ॲड करूया. आता पिठामध्ये आपण मेथी ॲड करूया. मी गावठी मेथी घेतलेली आहे. ते मिक्स करून आपण पीठ चांगलं मऊदार मळून घेऊया. 1 टेबलस्पून आपण तूपही ॲड करूया त्याच्यामध्ये. पिठामध्ये 1 स्पून तूप टाकलेलं आहे. आता सर्व साहित्य आपण पिठामध्ये एकजीव करून चांगल्या प्रकारे आपण मळून घेऊया. तूप टाकल्याने काय आहे, पीठ चांगल्या प्रकारे मऊ आणि लुसलुशीत होतील पराठे. आता हे चांगल्या प्रकारे आपण मळून घेऊया. आधी सर्वप्रथम सर्व मिक्स करून घेऊया, त्यानंतर आपण पाणी ॲड करूया. सर्व साहित्य आपलं एकजीव झालेलं आहे. आता आपण त्याच्यात पाणी ॲड करून ते चांगल्या प्रकारे मळून घेऊ. तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. चांगल्या प्रकारे मळून झालेलं आहे. आता आपण पराठे करायला घेऊया. पलटी करून एकाच साईडने लाटून घ्यावं. पराठा चांगल्या प्रकारे शिजलेला आहे. अशा प्रकारे मेथीचा पराठा खाण्यासाठी रेडी आहे. आपण दुसराही पराठा टाकूया. मेथीचे पराठे आता खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही हे सॉस, टोमॅटो सॉस दहीबरोबर किंवा चटणीबरोबर, कोणत्याही विविध प्रकारच्या चटण्याही करून त्याच्याबरोबर खाऊ शकता. आणि प्लीज जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि प्लीज मला सपोर्ट करा.